काय आता काय कळण झालं घरात पोरगा वगैरे असली की आईच्या गावात गमत नाही अजिबात विषय हार्ड होतो. पेशंट काय म्हणताय पेशंट. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार बळकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर सध्या मी आलो आत्ता मयात आणि चिंगळू महाराज आमचं लय आजार आहे ती. सध्या त्यांना 100 डिग्रीचा ताप आहे. ताप जास्त असल्यामुळं काल रात्री दवाखान्यात नेऊन आणलं या, पण काही ताप कमी आला नाही. रात्री 2दा पण आला, एकदा 2दा रात्री पण ताप आला आणि औषध वगैरे पाजलं एक तेवढाच कमी होतोय, परत आणि जरा वाढतोय. पण हळूहळू कमी यायला लागलाय, जरा तब्येत वगैरे सुधारायला लागली त्याची. आता जरा ताप आहे त्यामुळे कणखणायला लागलाय गडी आमचा, जरा हे आहे जरा मऊ पडलाय आमचा गडीला. त्यामुळं मी जरा आलोय मयात आणि आज म्हटलं जरा नारळ पाणी आहे आपलं, नारळ 7-8 झाड आहे ती, तर त्याचा एखादा नारळ काढून यावं, त्याला पाणी प्यायला नारळाचं. तर मी आलोय मयात सध्या आणि आता खालच्या बांधावर जायचं, तर बांधावर जाऊन आपल्या जरा नारळ वगैरे काढायचा. चिंगळू महाराजांनी नारळ पाणी पाजून जरा बघूया, आजारी माणसाला जरा नारळ पाणी दिलं की जरा बरं असतंय. आणि त्यात लय चिंगळू महाराज आमचं लय बारकाय ते, त्यामुळं काय जरा आजार येते, त्यामुळं घरात बी मन लागत झालंय. तर आता मी मयात आलतो, वैरण वगैरे काढली, पण काय मन लागत नाही एवढं. आईच्या गावात पोरगा आजार आहे घरात आणि आपण मयाला आलोय असं तसं. मग आलोय मयात म्हटलं ना, जाता जाता मला नारळ दिसले तिथं, म्हटलं जाताना नारळ काढून एक नाही आता म्हटलं पाणी प्यायला चिंगळ्याला. तर चालतंय जाऊया आपण नारळीकडे. आपल्या एक चोवा वगैरे घ्यायला लागणार मला, ह्यो अडकवला ह्यो चोवा, ह्यो घेतला तरी चालतो ना, तर बारका एखादा असला तरी बघून बघतो. इकडल्या बाजूला बारका असला, कारण नारळी झाडं लय मोठी नाही ती इकडल्या खालच्या बांधावली आमच्या. तुम्हाला जाता येता दिसत असेल, आम्ही खाली राहणार जातो ना बाबा, ही दिसतात का नारळी झाडं. या नारळी झाडं नारळ काढायचं, कारण हे आमच्या फादरनं नारळी झाडं लावलेलं का नाही, ह्याला पाणी भरपूर आहे. पाणी एक नारळ काढला का नाही एवढा एक तांब्या भरूनच पाणी निघतंय त्यातलं. तर मी माईक वगैरे कायच आणलं नाही आज, असं चालतो गुरांचा आवरून झापशिरी जायचं म्हटलं. नारळ दिसले तर म्हटलं ना नारळ पाणी म्हटलं चिंगळ्याला पाजायने हालच पाहिजे ना म्हटलं, नारळ काढून एखादा. तर चालतंय चोवा घेतो आता. इथं एखादी काठी वगैरे पप्पाने ठेवल्या का आमच्या, हाय ह्या इथे एक चोवा आहे बारका स्वस्त मजबूत टिकाऊ, तो घेऊन जातो आणि दुसरून नारळ काढतो. तर चला नारळी झाडाकडे आपलं मार्केट म्हणून चालू करूया. घेऊ काठी घेऊ, आईला बांधले वाटतं ही काठी याला. अरे आता काय करायचं, आता काठी कुठं आपल्याला, आता ती लांबडीच काठी सोडली पाहिजे. नाही त्या शेवग्या झाडाखाली एक काठी आहे तिकडं, तर तिकडं जाऊन बघूया चला. मोठू महाराज पण इथं बसले शांततेत, कारण मोठू महाराजांनी आज काय खायला आणलं नाही अजून. मी थोड्या वेळात गावात जाऊन याचं गावातनं खायला वगैरे आणायचं मोठू महाराजांनी पण. तर चालतंय मी तिकडल्या बाजूला जातो, त्या शेवग्या झाडाखाली चोवा आहे का बघतो, तिथला चोवा घ्यायचा आणि तिथलं नारळ काढायचा. एक नारळ काढून एक नारळ घेऊन जायचं गावात चिंगळूला पाणी घाला. तर सध्या इथल्या शेवग्या झाडाखाली मी आलोय आणि इथं गावला आहे मला चोवा. आता जाऊन नारळ एक काढूया. ह्या इथल्या आमच्या बांधावल्या नारळीसनी नारळ भरपूर असते आणि त्यात पाणी पण भरपूर असतं या. तर बघूया एखादं स्वस्त मजबूत टिकाऊ कवळाच काढायचा, काही लई असलेलं काढायचं नाही. तर बघा इथल्या बाजूला नारळ आहे, ते असं गच्च लागली ती आणि काठी पण घेतली मी आता. एवढी लांबडी काठी आहे, एवढा मी म्हणतोय तेवढी टोकाचा नारळ काढावा तिथला शेवटचा बघा देव, नाहीतर मग ह्या गाजातला एखादा काढायचा. पाणी भरपूर आहे या नारळासनी, तर तो नारळ पडतो बघूया. एकच नारळ वाटतं त्या गाजाला, त्या गावात धरून पडकी बाबा. हे नारळ जमवायला लागलाय पडायला च्या गावात. वार बघा कसलं जोरात आहे आणि हिला पड नका झालाय ना, पडला शेवटी पडला. पहिला काठी तिथं नेऊन ठेवतो नाही फादर आमचं, परत मला शिवाय द्यायचं काठी कुठं गायब केलीस. या शेवग्या शेंगा काढायची काठी ही लांबडी, याला वर मोहा टोकून फादरनं टकाटकपैकी तयार केलेलं काठी ही. तर ही हा इथं ठेवतो बघा, या शेवगा काढायला लागतात आपल्याला ही काठी. आणि शेंड्याला इथं मोहाब्या काय फादरनं केलेला आहे त्या काठीला, हा इथं ठेवतो बाबा. त्या फादर पंढरपुरात आल्यावर बरं शिव्या खायला लागतील. हा तिथं काठी ठेवल्या उभा अशी. तर नारळ पडला उसात तिथं, तो नारळ घेतो पिशवीत घालतो आणि गायब होतो गावात. तर चला नारळ भरपूर लागली यावर्षी याला, आणि ह्या कडेच्या नारळीला आमच्या पाणी लय भरपूर असते, गच पाणी असते याला. ह्या नारळीला खच आहे ती, पण खालचा काढायचा होता, पण खालच्या नारळीला खोबरं तयार झालं असं. आता वरचा कावळा काढलाय, पडला इथं नारळ ओकेच. भरगतच आहे पाणी, कुळकुळ बी वाजून झालंय, भरगतचं पाणी भरलेलं आहे नारळात या. तर काढलाय फायनली नारळ काढलाय. आता नारळ घेऊन आपलं गावात मार्क्रमण करायचं. याला इथं सोलतो
तर इथं सोललं म्हणजे बरं पडेल. गावात जाऊन कचरा केला तर आणि दांगा करते ते घरातली. हां माझ्यातून सोलून आणा येत नाही काय ह्याव त्याव कांदा लसूण असं तसं ही ती. तर इथं सोलून नेलेलं बरं आहे. कारण गावात गेले की गावातला कचरा परत साठवून ठेवावा लागतोय. इथं काही इथं कुठं पण माल टाकला चालतोय आपल्याला, एवढा काही विषय नाही इथला. तर नारळ काढलाय बालाडी असा. आता नारळ घेऊन जागा चिंगळू महाराजांनी जरा पाणी तर पितात का नारळातलं बघूया. कारण नारळ पाणी दिल्यावर ना लवकर बरं होतं असं ऐकलंय मी लई ठिकाणी. साधं पाणी काही तो पियतच नाही सोडा, नारळ पाणी तर पितो का बघूया. तर चला नारळ काढलाय आता मार्केट म्हणून आपलं गावात करूया लगेच 0 मिनिटात. याला जरा सोलतो आणि मग गावात नेतो सोलून. नाहीतर गावात गेला आणि शिव्या खायला लागतील मला नारळाच्या. या नारळाच्या कचऱ्या पाय तर जमलो ह्याच्या गावात नारळ एक काढस्तवर. तर चालतंय चला जा गावात. कोण आहे? तर आत्ता जस्टच मी घरापाशी इथं पोचलोय. नारळ आणि किटलीतनं जरा शिर्डीचं दूध बी आणलंय घेऊन आलो इथं. पेशंट काय म्हणताय पेशंट? आमचं पेशंट बघा, पेशंटचा ताप कमी आला का हो? पेशंट जरा गुराळ गाळायला लागले, तोंडाला काय चव लागेल ना त्यांच्या. काय झालं पेशंट? कसं काय तुम्ही आजारी पडला? आता बघा कसा उभा राहिलाय धरून बुम बुम करत बुम बुम. बुम बुमच्या लाडक्या काय रे हिजल तुला दूध आणलं बघ. बघ नारळ पाणी तुला खास प्याला नारळ पाणी आणलंय. पेनाल काय नारळ पाणी होईल? नारळ पाणी पेनाल काय? होय खोबरं त्यात मलाही निघते की ग. ढीग नारळ आहे की आपल्या तर निकिता आणि आमच्या मम्मीचं तर चपात्याचं नियोजन चालू आहे पेशंटला घेऊनच. आणि पेशंट आमचं बघा येत आहे. होय 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 घेतो लो बघ. ही पण आणलंय शिर्डीचं दूध पण आणलं बरं का जरा काढून. आता शिर्डीचं दुधाला काय करते मला पण माहित नाही. मला सांगितलं नंतर म्हणून मी आणलं शिर्डीचं दूध. लावायचं कमी तर पेशंट आमच्या सध्या आले त्या अंगावरती नाही ताप कमी आलाय पाक. औषध पाजलं ना सकाळी. तर पेशंट आमचं खट्ट झाली ती. आता नारळ पाणी पेनाला तोल्या वेळात म्हणा मी नारळ पाणी पेनाल नारळ पाणी पेनाल. वाऱ्यात जायचं नाही, बाहेर गार वारा आहे का नाही अजिबात वाऱ्यात जायचं नाही. आणि त्या तोंडातनं जरा गरा गरा आल्या का व्हायला लागले. कारण विषय असा झालाय काहीच खाईनाच झालं या सगळं नुसतं चापालते आणि सोडून देते चापालते आणि सोडून देते. 2 घास खाल्ले सकाळी नाचणी सत्वाचं नुसतं. काय पेशंट घरात असा बारका आजारी असलं की काय गमत नाही अजिबात. हा ना मम्मी घरात पेशंट आजारी असलं की गमत नाही हो बारका अजिबात गमत नाही. आता खेळायला लागले. काल रात्री कसं झालं? काल रात्री तर लय सुंदर पडलेलं आमच्या कॉलेजला लय मऊ होता. उद्याच्याला होतंय खट्ट. तर चालतंय नारळ आणलाय नारळ 2 दिवसात व्यवस्थित वाढदिवस जवळ आला फोटोशूट करायला तुमचे. बघा 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 पेशंट जरा बरा व्हायला लागलाय. पेशंट मध्ये जरा फरक पडला. तर नारळ पाणी थोड्या वेळात चिंगळूला द्यायचं. बघूया चिंगळू कसा कसा नारळ पाणी पितो या. आता त्याचं सगळं लक्ष नारळाकडे जाय खाली तिकडे काय आहे ती नवीन. तर सध्या नारळ मी घेतला इथं आणि नारळाचा आता फोडायचा आहे. आणि नारळ पाणी पिणारं कार्यकर्ते पेशंट आले तिथं नारळात पाणी कसं आहे बघायला. आढावा घ्यायला आढावा नारळाचा है नाही. नारळाचा आढावा घ्यायला आलाय का तुम्ही? हा नारळाचा आढावा घ्यायला आलोय मी. बेहत्र्या फोड्याचा आहे नारळाला भ्यायला लागलं या. नारळाला भेटतो या. तर नारळातलं पाणी काढतो ठेव लागलाय भ्याला नारळाला. हा बघ नारळाचं पाणी काढूया आपण बरं का चिंगल्या येऊ बघ. असं घालायचं नारळाला आणि त्यात असं होल मारायचं बघ. स्क्रूड्रायव्हर ना होल मारायचं बघ. पिचकारी उडली हाय का टुचुक शिरी. परत असं काढायचं घातलं. हा तर फायनली नारळाला होल पाडले आणि तांब्या एक घेतलाय. एक तांब्या भरून पाणी निघते का बघूया आपण. हो पाणी पडतोय नारळात नाही का बघ बुटुक 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 बेले बघा किती नारळाला.
भेटल्या बोड्याच्या नारळाला भेटतोयस मी नारळाला भेटतोयस तू बोंगाडीश त्यातलं पाणी बघ कसं पलतंय बुडू 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 आहे का तर नारळाचं पाणी किती निघतं बघूया की आता 0 मिनिटात टुक 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 तर अर्धा तांब्या भरून पाणी निघले अर्धा तांब्या आणि पेशंट सध्या माझ्या बशीत बसले तिथं चमचा घेऊन चमच्यानं पाणी पिणार पेशंट हो पेशंट इथं पाणी प्या चमच्यानं गुतुक 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 पेशंट लागली पाणी प्यायला चमच्यानं बघा ई हा ह्यो साधं पाणी पित नाही कधी साधं पाणी याला पिऊ वाटत नाही ह्यो नारळाचं पाणी लागलाय ती बी गोड लागायला लागलं म्हणून प्यायला लागलाय गुटुक गुटुक करून नाही साधं पाणी करतो फू बघा जरा तर यायला लागल्या हळूहळू पेशंट आमचा खट्ट व्हायला लागला आणि निकिताजी यांनी आपल्याला हाक मारले बोल की का गं काय काय म्हणताय बोला की हा बरं बंद करा मग सांगतो काय नारळाचं पाणी प्यायल्यानंतर पेशंट बघा आमचं टकटकीत झाली ते कसं डायरेक्ट गाडीनंच खेळायला लागले घोईंग 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 गाडीने खेळायला लागला पेशंट आमचा खट्ट झालाय टकाटक पैकी एकदम चकचकीत नारळ पाणी प्यायलं है नाही गाडी आपटून बाद करशील तर झाले जरा खेळाय वगैरे लागले त्यामुळे जरा बरं वाटायला लागले आता पेशंट आमचं लागला पळवायला गाडी बुरबुर बुरबुर बुर गेली रन गाडा गेला बघा तिकडं नाही जरा तब्येतीत सुधार झालाय बरं वाटायला लागलं काल रात्री आणि काल दुपारपासून लय मऊ होता काल रात्रीपर्यंत दवाखान्यात नेऊन आणल्यावर जरा आज जरा औषध वगैरे पाडल्यावर जरा बरं आहे हे बघा कसं चाललंय बघा खेळायचं तर सध्या आम्ही बसलो जेवाय टाकाटाक पैकी आणि पेशंट बघा बिस्किट खायला लागले बिस्किट तेवढं चांगलं लागतं त्यांना बाकीचं काय खाऊ वाटत नाही ना नारळाचं पाणी बी प्यायला नाही दिलंय पेशंट क्रॅकजॅक खाते नसतं क्रॅकजॅक वाईच प्यायला थोडंफार पाणी आणि सध्या जेव्हा बसलो आम्ही चपाती पावट्याचं कालवण तळल्यालं काय कारलं असं काहीतरी विषय आहे आणि इकडे विनायक माळीचा कार्यक्रम चालू आहे विषय हार्ड विनायक माळीचं जरा आपलं तेवढंच कॉमेडी व्हिडिओ बघत आपलं जेवायचं तर चालतंय भोजन करून आपल्याला मार्गक्रमण करायचं चिंगू महाराजांना घेऊन पलसाच्या दिशेनं लवकरच है ना थोड्या वेळेला जाऊ पलसात आपण आवडून है ना गाणगुलेश तर चालतंय थोड्या वेळात आवरून चिंगू महाराजांना आपल्या पलसात न्यायचा आहे जरा टेस्ट आहे इकडे तिकडे चिरकोळ तर जाऊन येऊ थोड्या वेळात जेवण करून तर बाबांनो संध्याकाळच्या वाजले त्या 4:30 आणि आम्हाला पेशंटला घेऊन दवाखान्यात जायचं होतं पण आज रविवार असल्यामुळं सगळं बंद आहे असं वाटतं मला आणि सरकारी दवाखाना बंद आहे त्यामुळं टेस्ट कुठं करायची लगेच टेस्ट करायची होती त्यामुळे टेस्ट कुठं करायची म्हणून आपलं लॅबोरेटरी बंद आहे चालवायची म्हणून सरकारी दवाखान्यात उद्या आपलं करायचं म्हणून आम्ही गेलोच नाही तर पेशंट बघा आमचं कसं करते बघा काय पेशंटचं चाललंय तिथं चावा खेळायचं सगळी खेळणी इकडे तिकडे घरभर सगळ्या पसरून ठेवली पेशंट आणि विषय हार्ड पेशंटला मासा खायला घालायला लागतो असं वाटायला लागलं कारण पेशंट लागलाय गाळा आता विषय हार्ड करायला लागलाय पेशंट तर चालतंय आता काही पेशंट आमचं निवांत झाली ती सगळं ताप पाक कमी आलाय आता सुट्टी नाही नारळ पाणी प्यायल्याचा असर पडलाय चांगला 4च गोट प्याला नारळ पाणी बाकी सगळं फुरफुर करून पिचकाऱ्या मारले सगळ्या पाण्याच्या आणि खोबऱ्याला नारळ असलं की गोड असते संध्याकाळी दुसरा नारळ घालतो की संध्याकाळी दुसरा नारळ घेऊन हे बघा आता मम्मी आल्या म्हटलं आता सुट्टी नाही आता बघा धापल्या कशा टाकतोय त्या चहा केला त्यामुळे चहा केल्या धापल्या बघा धापल्या लगेच 0 मिनिटात कार्यक्रम आहे ना चाकडे रेडी स्टेडी पो हा पळाला रेडी स्टेडी पो मम्मी बघा कुख्यात राक्षस तर निकिता यांनी चहा केला आता आणि चहा पिऊन आपलं मार्गक्रमण आता मयाच्या दिशेने करायचं थोड्या वेळा तर चालते पेशंट वगैरे आमचं सगळं टाकाटक पैकी आहे आता काही प्रॉब्लेम नाही पेशंटला पेशंट खट्ट झाली तर आता पेशंट बघा हे काय करते हे बघा लागले बरोबर बिस्किट घेते ते उचलून त्यातले लागले खेळायला गाडीवर त्यांच्या लागली गाडी हे बघा आता मज्जा बघा नुसती बघा मज्जा घातली गाडी तोंडात
सुट्टी नॉट पेशंट आमचं कसं आहे ते आणि पेशंट कसं त्याला कपडे घातले बरं का कॉस्ट्यूम दवाखान्यात पेशंट असते तसा तर चालतंय आता चहा वगैरे केला निकिता ज्याने आता चहा प्याचा आणि आपलं मात्र मायात करायचं आता थांबायला नाही लिहायचं तर बाबानो आता सध्या जस्ट मी मायात सगळे आवरावरी माझी झाली आणि शेवटचा कार्यक्रम राहिला तो म्हणजे मोठं महाराजांनी फिरवून आणायचा तर तेवढा कार्यक्रम आपला पार करायचा आणि काय मायातलं वातावरण आयच्या गावधरणच्या सगळं हिरवगार झाले बाहेर कसलं भारी झाले आणि दिवस लागलाय मावळायला हिरवगार वातावरण आहे सगळं जरा पाऊस कमी आहे आबा जरा यायला लागले पण वातावरण सगळं कडक आहे एकदम हिरवगार आहे मोठं महाराजांनी फिरवून आणून आता मायासनं आणि फिरून आणले की मग लगेच आपलं मार्केट गावातल्या बाजून करायचं लगेच 0 मिनिटात तर बाबा अशा पद्धतीने माझ्या सगळा कार्यक्रम आवरावरी करून मी सध्या पोहोचलोय गावात आणि पेशंट आमचं झोपलीत सध्या आणि पेशंटच्या तोंडाला चव लागणार म्हणून पेशंटच्या तोंडाला चव लागायसाठी खास केले पेशंटसाठी आहे ना निकिता खास पेशंटसाठी खास आज आंबोळ्याचं नियोजन केलं आणि पेशंट आमचं जरा बरं झाली त्या जरा सध्या झोपली तिथं झोपलेत बघा झोपलेत पेशंट आमचं झोपलेत बघा कसं झोपले पेशंट आमचं झोपली ती त्यामुळे जरा हळूहळू बोलायला लागलं मला तर पेशंटसाठी खास आपण ह्यो कार्यक्रम जो आखलाय तो निकिताजी यांच्या वैयक्तिक साम्राज्यातून आणि यांच्या अर्थसहाय्यातून आणि यांच्या कुठल्या निधीतून अर्थसहाय्यातून आणि यांच्या एका वैयक्तिक विचारातून ह्यो कार्यक्रम रंगलाय आणि मला येताना माझ्यातनं एक नारळ घेऊन आणा सांगितला बलाढ्याचा नारळ आणलाय मी ह्यो माझ्या डोक्यात फोडायला लागले बघा निकिताजी तर ह्यो नारळ मला फोडला पाहिजे आता 0 मिनिटात त्याचा कार्यक्रम करतो नारळ फोडतो नारळातलं खोबरं काढून परत ना चिंग्यासाठी थोडंसं पाणी काढतो यातलं ती परत ना उठल्यानंतर त्याला पाजा येईल तर निकिताजी यांचा चालू आहे कार्यक्रम निकिता खट्ट करा कार्यक्रम सुट्टी देऊ नका कांदा बिंदा लावून असं चकाचक चरचरीत कोरियन मालिका बघत करा चायनीज कोरियन सुट्टी नॉट तुला कसं काय आवडतं मला कळत नाही कोरियन मालिका काय काय तर बोलते रे चालायचं जे पसंत इग्नोर तर विषय असा झाला आहे चिंगू महाराजांच्या तोंडात चव बदल म्हणून निकिताजी यांनी आंबोळ्या केल्या पण काय चिंगू महाराज ती पण खायनं झाली ती आणि सध्या आम्हाला काय आलं पेशंट आमचं उठल्यानंतर आत्ता की पेशंट बाटलीतनंच पाणी पिते ते आमचं आत्ता पाणी पिले ललून है ना हो बघ आता लागलं आणि खेळतोय कशानं खेकडा ही रूम फ्रेशनर इकडं खेळण्याचा ढीक लागलाय सगळा त्यातलं खेळणं घेत नाही ह्याच्या बल खेळणार आहे ना म्हणा मी खेकल्या बल या रूम फ्रेशनर बर लागलाय जरा खेळायला लागलाय आता आणि औषध पिली म्हणा मी खेळते सकाळपासून खेळते औषध पिलं काय म्हणलं ते होणार औषध प्यायलाय आणि आता बघा औषध प्यायलाय त्यामुळे जरा हे झाले आणि काय आता काय कळण झालं घरात पोरगा वगैरे असली की आईच्या गावात गमत नाही अजिबात विषय हार्ड होतोय सर लागला खेळायला बघा कसा मोगा आणि निकिताजी यांनी आता इथं काय चालू आधी काय केलं सांग मी उत्तमचा आप्पा तर निकिताजी यांनी आता चालू केलं उत्तम आप्पा काय उघडाय नव्हतं नाही तर उत्ताप्पा चालू केला बरोबर चालतंय 100% तुम्ही केलेल्या उत्ताप्याबद्दल आम्ही तुमचं शतशः मनापासून आभार आहे आणि नारळ फोडला खोबरं काढायला चिंगण्यानं 2च गोट पाणी प्यायला त्यातलं चमच्यानं काय पाणी पिऊन झालाय नुसतं तो बाटलीनंच पाणी पितोय आणि ती बाटली वगैरे भरून ठेवली आम्ही पलीकडे आता पाण्यानं स्वच्छ पाण्यानं तर चालतंय नारळाचं खोबरं काढतो उत्ताप्पा वगैरे बघा टकाटक पैकी निकिता यांचं चालू आहे कार्यक्रम आज तडकदार बडकदार मेनू आहे चिंगळू महाराजांच्या मुळे आम्हाला पण चांगलं मेनू खायला भेटायला लागले ते तर चालतंय खोबरं वगैरे काढतो आणि टकाटक पैकी कार्यक्रम करतो तर संध्याकाळच्या 9 वाजले आणि आमचं पेशंट बघा सध्या काय करायला लागले ते फ्रेश झाले फ्रेश आवरावरी सगळी टकाटक पैकी करून है ना आणि ह्या बाटलीवर खेळायला लागली ती है ना आणि जरा खाय प्यायला पण चालू केलं मगाशी काय खायत नव्हता आता जरा शिर्डीच्या दूध जे दुपारी मी आणलेलं त्या शिर्डी दुधानं जरा पुसून काढलं आणि फ्रेश केलं जरा पट्टी बिट्टी म्हणजे इथं पण मम्मीनं आमच्या या माथ्यावर पण शिर्डी दूध लावलेलं ह्याच्या माथ्यावर पण शिर्डी दूध लावलेलं है ना त्यामुळं बघा आता जरा चालू केले आम्ही खात्याला बघून स्वतः खायला लागलाय नाहीतर खाल्लं नसतं त्यानं है ना चिंगलू शेट खावा निवांत राहा तर चालतंय आमचं पण होय अंग बिंग दुखत असणार कणकण आहे ताप आहे तर चालतंय आमचं पण नियोजन चालू आहे उत्तमचा उत्ताप्पा केलाय निकिता यांनी खास वैयक्तिक साम्राज्यानं टकाटक पैकी आहे आणि बटाटे भाजी आणि खोबऱ्याची चटणी
मग जी खोबरं मी फोडल्या त्याच खोबऱ्याची चटणी केल्या विषय हार्ड. तर चालतंय, भरगतचं उत्ताप भरगतचं आंबोळ्या द्या. आणि ह्यो लागला मला मारायला आता, मला धावा म्हणून, है नाही. हा बघा कसं कसं आहे बघा चालू नुसतं नियोजन. तर चालतंय, जेवण वगैरे करतो आणि आता नीट बोल आपलं जेवणावरून झोपायचं. तर चालतंय, सगळं जेवण वगैरे झाले, पेशंट पण आमचं फ्रेश व्हायला लागले टकाटक पैकी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.